1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत। सरकारनं लाभार्थी महिलांच्या दिवाळीच्या महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत। आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबर हप्त्याची आणि नोव्हेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता जवळच दिवाळी आलेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आज सकाळी तुम्ही सुद्धा बातमी पाहिलेली असेल, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होती, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या सुरू होत्या, मोबाईलवरती सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील आणि आता तुम्हाला व्हिडिओ सुद्धा लावून दाखवलेला होता। राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींनो तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कालच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची दिवाळी आजपासून गोडवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे विस्तांतर झालेला आहे। आता लाडक्या बहिणींनो तुमची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने ऑक्टोबर हप्त्याची नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींचा आनंद गगनामध्ये सुद्धा मावना झालेला आहे, कारण बहिणींची प्रतीक्षा ऐन दिवाळीच्या अगोदर संपल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींना तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे नुकसान झालेलं होतं, त्या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी एकत्रितपणे सप्टेंबर हप्त्याचा पैसा पाठवण्यात आलेला आहे। आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे पैसे आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रितपणे दिवाळी निमित्त 3,000 रुपयाचा बोनस वितरित करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। आज पहिल्या दिवशी भरपूर लाडक्या बहिणींना सकाळी 8 वाजल्यापासून पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तशा प्रकारची माहिती आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो, देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। बहिणींना 1,500 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही केली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण या ठिकाणी केवायसीची प्रोसेस स्थगित करून मोठ्या प्रमाणामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे लाडके
लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी काय आदेश दिलेला आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील. आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 2 दिवसांपूर्वीच आलेला आहे आणि आज या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींचा आनंद गगनामध्ये मावना झालेला आहे. लाडक्या बहिणींमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की लाडक्या बहिणींना आज एकंदरीत कोणकोणत्या लाभांतर्गत पैसे वाटप होत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आज ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या 2 महिन्यांचे 3,000 रुपये, दिवाळीनिमित्त 3,000 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. तर तो 3,000 रुपयांचा बोनस आणि लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींना एकत्रितपणे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांतर्गत पैसे वाटप होत आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज सकाळपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, या ठिकाणी दुपारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि संध्याकाळी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, त्याचप्रमाणे उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे. तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. परंतु लाडक्या बहिणींना आज राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींना 1 हप्ता नाही तर 2 हप्ते वाटप करायला सुरुवात केलेली आहे. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार. तर बघा लाडक्या बहिणींनो आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहेत. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो 3,000 रुपयांचा बोनस वितरित होत आहे, तर हा 3,000 रुपयांचा बोनस कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आणि कशा पद्धतीने वाटप होत आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षी आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. तर या शिध्यामध्ये टोटल मिळून 10 वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे. तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये, तर बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींना चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता जवळच महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवरती जर लाडक्या बहिणींना आतापासूनच पैसे द्यायला सुरुवात केली तर या ठिकाणी लाडक्या बहिणी आपल्याला मतदान करतील. या ठिकाणी लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होईल. या दृष्टिकोनातून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर 2 ते 3 दिवस हे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. आता आपण लाडक्या बहिणींनो बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. खऱ्या अर्थाने कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघून घेऊयात. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा. खऱ्या अर्थाने तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा
येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींच्या खात्यामध्ये समान पैसे वाटप होणार नाहीत। म्हणजेच काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील, काही लाडक्या बहिणींना 3000, काही लाडक्या बहिणींना 4.5, तर काही लाडक्या बहिणींना 6000 रुपये मिळणार आहेत। आता तुम्ही म्हणत असाल की या ठिकाणी सर्व बहिणींना समान पैसे का वाटप होणार नाही, तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे वाटप झालेले नव्हते, त्यामुळे त्यांना मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना KYC केलेले असो किंवा नसो तरी पण तुम्हाला पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2026 पासून ही KYC ची अट लागू होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2025 सालामध्ये KYC ची अट लागू नाही, त्यामुळे KYC करो अगर ना करो तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर बघून घ्यात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे। एकंदरीत बघून घेऊयात की या ठिकाणी 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील कशा जिल्ह्यातील या ठिकाणी प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला होता, त्यामुळे लाडक्या बहिणींना आजपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून सरसकट सर्व लाडक्या बहिणींना या 10 वस्तू वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी राज्य सरकारकडून देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे आजपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत, कोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत आणि कोणत्या लाडक्या बहिणींनी वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी बघून घेऊया। तत्पूर्वी लाडक्या बहिणींना चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल। बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी नियम सांगत आहे आणि त्यानंतर लगेच आपण कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होतील, कोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। जर तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये एकंदरीत ऑक्टोबर हप्त्याचे, नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होऊन जातील। या ठिकाणी तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर आपण नियम आणि पात्रता बघून घेऊयात, त्यानंतर लगेच जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो। कोणत्या बहिणींना 1500, कोणत्या बहिणींना 3000, कोणत्या बहिणींना 4.5 आणि कोणत्या बहिणींना 6000 रुपये मिळणार आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणींना हा जो KYCचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता, म्हणजेच लाडक्या बहिणींना KYC करत असताना वेबसाईट चलत नव्हते, KYC करत असताना OTPचा प्रॉब्लेम येत होता, KYC करत असताना भरपूर लाडक्या बहिणींचे वडील, भरपूर लाडक्या बहिणींचे पती या ठिकाणी हयात नव्हते, म्हणजे जिवंत नव्हते, तर त्या लाडक्या बहिणींनी कशी KYC करावी असे प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले होते। परंतु लाडक्या बहिणींना आतापासून काळजी करायची गरज नाही, कारण आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींचे वडील जिवंत नसतील, तर बघा लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींचे वडील जिवंत नसतील, पती जिवंत नसतील, तर त्या लाडक्या बहिणींनी कोणाच्या आधार कार्डच्या माध्यमातून KYC करायचे आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना त्या अगोदर बघून घेऊयात की तुम्ही सुद्धा या प्रमुख पात्रतांमध्ये बसत आहात का, या प्रमुख नियमांमध्ये बसत आहात का। कारण लाडक्या बहिणींना जर तुम्ही प्रमुख नियमांमध्ये, प्रमुख पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा पद्धतीने भरपूर
भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचा आनंद गगनामध्ये मावना झालेला आहे। लाडक्या बहिणी सकाळपासून आनंदाने नाचू लागलेल्या आहेत, कारण लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड होईल या आशेवरती सर्व सरकारच्या माध्यमातून हे पैसे वाटप करण्यात येत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची नाही, खरंच तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। पैसे जमा झाल्याचा मेसेज येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी बघून घेऊया। त्यानंतर लगेच कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायची आहे की सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी या 2025च्या नवीन पात्रतांमध्ये नवीन नियमांमध्ये बसत असतील तर या ठिकाणी तुमच्याच खात्यामध्ये पैसे येतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये नवीन पात्रतांमध्ये बसत नसतील तर त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला नवीन पात्रता नवीन नियम सांगत आहे, तर त्यामुळे तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक ह्या नवीन पात्रता आणि नवीन नियम सुद्धा ऐकायचे आहेत। कारण लाडक्या बहिणींना जर तुम्ही नवीन नियमांमध्ये नवीन पात्रतांमध्ये बसत असाल तरच या ठिकाणी प्रतीक्षा संपेल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। परंतु जर तुम्ही नवीन नियमांमध्ये नवीन पात्रतांमध्ये बसत नसाल तर या ठिकाणी पैसे येणार नाहीत। बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, कालच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 4010 कोटींचा निधी, नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप करण्यासाठी 4010 कोटींचा निधी म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरासरी 8020 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता। आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो, आजपासून तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आजपासून या ठिकाणी संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर यासाठी कोणकोणते नियम कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघून घेऊया, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमची प्रतीक्षा संपेल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की हा दिवाळी बोनस सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही, तर या बोनससाठी काही नवीन नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहे। बघा मागच्या दिवाळीला सरसकट सर्व लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस वितरित करण्यात आलेला होता, परंतु लाडक्या बहिणींनो या दिवाळीला सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हा दिवाळीचा बोनस वाटप होणार नाही। त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार नाही। एकंदरीत राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तर आजचे 12 जिल्हे बघून घेऊयात, त्यानंतर उद्याचे 12 जिल्हे आणि त्यानंतर परवाचे 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। एकंदरीत आज उद्या आणि परवा या 3 दिवसांसाठी ज्या प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर ते प्रमुख जिल्हे या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत आहे, त्याची यादी वाचून दाखवत आहे। तुम्ही काळजीपूर्वक ही यादी ऐकायची आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असावे तरच तुम्हाला पैसे वाटप होतील। जर तुम्ही नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार नाहीत। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही फक्त पात्र बहिणींनाच पैसे देणार आहोत। ज्या बहिणी पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणार आहोत। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत, तर अशा प्रकारचे घोटाळे परत एकदा होऊ नयेत या दृष्टिकोनातून सरकार सर्व तपासणी करून पैसे सोडत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याच्या अगोदर
या ठिकाणी मशीनच्या माध्यमातून तुमची तपासणी केली जात आहे की तुम्ही या ठिकाणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत आहात का. जर तुम्ही नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत आहात हे मशीनला कळलं तर या ठिकाणी खटाखट तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. पैसे जमा झाल्याचा मेसेजसुद्धा येत आहे. परंतु तुम्ही कोणकोणत्या पात्रतांमध्ये कोणकोणत्या नियमांमध्ये बसत असावेत याच्यावरती सर्व गोष्टी आधारित आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. तुम्ही सुद्धा नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत आहात का. जर तुम्ही नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. तुमच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊयात. कारण लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व बँकेमध्ये पैसे जमा करणं शक्य होणार नाही. कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात. त्यामुळेच लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आजसाठी प्रमुख 35 लाख बहिणींची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच पहिल्या दिवशी 35 लाख बहिणी, दुसऱ्या दिवशी 35 लाख बहिणी आणि तिसऱ्या दिवशी 35 लाख बहिणी. म्हणजेच 3 दिवसांमध्ये या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. आणि ज्या लाडक्या बहिणींना 3 दिवसांमध्ये पैसे येणार नाहीत त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. परंतु या ठिकाणी हे जे बोनसचे पैसे वाटप केले जाणार आहेत तर हे बोनसचे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होतील, बोनसचे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सुद्धा. त्यामुळे लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. लाडक्या बहिणीनं तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की राज्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवणार नाहीत. बघा लाडक्या बहिणीनं व्हिडिओ मोठा झालेला आहे परंतु लाडक्या बहिणीनं माहिती महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांच्या खात्यामध्ये पैसे आलेत तर आपल्याला सुद्धा पैसे आलेच पाहिजेत. त्यामुळे लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शासनाच्या माध्यमातून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून कोणकोणत्या नवीन पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणते नवीन नियम लावण्यात आलेले आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं 2 मिनिटाचा वेळ काढून या ठिकाणी जुन्या पात्रता कोणकोणत्या आहेत, नवीन पात्रता कोणकोणत्या आहेत हे सुद्धा तुम्ही ऐकायचं आहे, पाहायचं आहे. जेणेकरून या ठिकाणी प्रत्यक्ष संपेल आणि तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊन सुद्धा जाणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. राज्यातील सरसकट सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे. कारण लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. परंतु लाडक्या बहिणींना कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. कारण ही माहिती या ठिकाणी तुमचे महिन्याचे 1500 रुपये वाचवणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे. बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2026 पासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये 100 आणि 101% वाढ होणार आहे. कारण लाडक्या बहिणींना 2026 पासून सर्व लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त रक्कम देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे 2026 मध्ये सर्व लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे मिळतील. या ठिकाणी हप्ता वाढवून सुद्धा मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो त्या अगोदर तुम्ही बघायचं आहे की या ठिकाणी आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये निधी वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. खऱ्या अर्थाने या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा
येऊन जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी आणि त्यानंतर लगेच बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख नियमांमध्ये प्रमुख पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही प्रमुख नियमांमध्ये प्रमुख पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे 4 चाकी गाडी. बघा लाडक्या बहिणींनो, पहिलीच पात्रता 4 चाकी गाडीची लावण्यात आलेली आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. त्यानंतर दुसरी पात्रता म्हणजे बहिणींचे लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. बघा ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशा बहिणींना पैसे वाटप होत आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी 2-2, 3-3, 4-4, 5-5 अशा डबल योजनांचा लाभ घेत नसतील अशा बहिणींना सुद्धा पैसे वाटप होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेलं आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत नसतील तर अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाहीत. म्हणजेच कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना आम्ही पैसे वाटप करत आहोत. खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण या ठिकाणी नियम बघितलेले आहेत, पात्रता सुद्धा बघितले आहेत. आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल, तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे येतील, काही लाडक्या बहिणींना उद्या पैसे येतील. म्हणजेच खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. तर याच्यामध्ये सर्वात अगोदर पुणे शहर, मुंबई शहर, त्यासोबत रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जालना, जळगाव. बघा अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील, कारण या जिल्ह्यांमध्ये या पैशांची गरज असल्यामुळे सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख सर्व बँकेमध्ये पैसे वाटप होतील. तर बघा लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे एकत्र येऊ शकतात अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे. तर त्यावरती आज एकनाथ शिंदे साहेब उत्तर देणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना खरंच हा बोनस वितरित होणार आहे का त्याची माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.